आज मी माझा मेकअप व्हिडिओ शूट करते. असं काय फार मोठा मेकअप मी करत नाही, पण आपल्याला जेवढा बेसिक लागतो तेवढा. त्याच्या आधी स्किन केअर करून घ्यायचं कधी पण मेकअपच्या आधी. म्हणजे फ्लॉलेस काय, हा मिनिमलिस्टचा फेस टोनर आहे. आणि तुमची स्किन एकदम नितळ आणि छान होते, टोन होते. सुरुवातीला केस खूप इरिटेट करल्यानंतर मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. तुमच्याकडे कुठलाही तुम्ही जो रेग्युलर वापरता तो. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण हे स्किन केअर खूप गरजेचं आहे. मॉइश्चरायझर लावून घेते. म्हणजे प्रायमर, हा शुगर कॉस्मेटिकचा प्रायमर आहे आणि एक्वालिक प्रायमिंग मॉइश्चरायझर असं त्याचं नाव आहे. तो प्रायमरच आहे. संपत आला नाही वापरून. त्याची व्यवस्थित क्वांटिटी घ्यायची आणि लावायची पूर्ण फेसला. फेस, अंडर आय, नेक तुमचा. त्यानंतरच तुमचं जे काय सुरुवात तुम्हाला करायची असेल बाकीच्या मेकअपची ती करायची. प्रायमर थोडा वाळू दे. तोपर्यंत मी कलर करेक्टर घेते. हे काय कशाचं, हा माझा जुना एक कलर करेक्टर ऑरेंज कलरचा आहे. कारण ज्यांची स्किन सावली मीडियम टू डार्क असते त्यांनी ऑरेंज करेक्टर वापरावा. सध्या जागरण भरपूर आहे, थकवा आहे, त्यामुळे शब्द इकडे तिकडे होत आहेत. आणि हे माझं फाउंडेशन आहे. हे पण शुगर कॉस्मेटिकचं थोडं महाग आहे फाउंडेशन, पण अतिशय छान आणि फुल कव्हरेज देणारं फाउंडेशन आहे. आणि हे खूप कमी वापरावं लागतं. जास्त वापर केला तर ते खूप जास्त दिसतं. त्याची गरज पण नाही आहे खरं तर. मी सनस्क्रीन लावायला विसरली आहे आणि आपण नाही लावतो. बाहेर जर उन्हात जाणार असेल किंवा जो सकाळचं काही रुटीन असेल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. थोडीशी क्वांटिटी कलर करेक्टरची मी हातावर घेते. आणि माझे जिथे डार्क सर्कल्स आहेत किंवा डोळ्याच्या वर जे काळं आहे, इथे थोडंसं पिगमेंटेशन आहे, ते मी कवर करणार. पण त्याच्या आधी मी तेवढंसं फाउंडेशन घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करतो व्यवस्थित. असं मिक्स करून आपण लावू. कलर करेक्टर लावतो. थोडंसं आहे. त्याच्यानंतर मी लावते फाउंडेशन. तर फाउंडेशन जे आहे हे पण मी हातावर घेऊन हे करतो फाउंडेशन पूर्ण. आणि जिथे बाकीचा भाग राहिला आहे करेक्टर, म्हणजे काळा पिगमेंटेशनचा भाग जो मी करेक्ट केलेला आहे तो सोडून बाकीच्या भागावर मी आधी फाउंडेशन लावते. आणि खूप कमी वापरावं लागतं. हे खूप फुल कव्हरेज म्हणजे फाउंडेशन. हे डेली यूजसाठी नाही आहे. गुत्त दिसाल तुम्ही डेली यूजला ऑफिसमध्ये वगैरे हे फाउंडेशन वापरायला लागलं. तर हे फक्त शूटसाठी, शोजसाठी, म्हणजे जिथे भरपूर प्रमाणात लाईट्स तुमच्या चेहऱ्यावर येतात किंवा अशा ठिकाणसाठी हे बेसिकली आहे. आणि याची थोडी क्वांटिटी पण भरपूर होते. राहिलेलं माझ्या हाताला ते गळाला लावून टाकते. बेस व्यवस्थित झाला की मग आय शॅडो हे ती सगळ्या गोष्टी बरोबर होतात. सो मी आधी फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे ब्युटी ब्लेंडर आहे, तो मी पाण्यात बुडवते आणि भिजवून घेते पूर्ण. या सगळ्या प्रॉडक्टची लिंक जर माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला पाठवते. पण मी कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये जाऊन हे सगळे प्रॉडक्ट घेतलेत. काही प्रॉडक्ट फक्त ऑनलाईन आहेत, त्यामुळे मला शक्य असेल तेवढ्या मी सगळ्या प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. माझा कलरचा म्हणजे टोन जो आहे हा मीडियम टू डार्ककडे आहे, म्हणजे सावळा रंग म्हणतो आपण तसा आहे. त्या पद्धतीने मी फाउंडेशन घेतलेलं आहे आणि आता ते मी व्यवस्थित ब्लेंड करते. तर हे झालेलं आहे. आता मी थोडंसं फाउंडेशन घेऊन हा जो माझा करेक्टरचा भाग आहे इथे
लावते. थोडंसं आयझिंग. ब्लेंड करते व्यवस्थित. माझ्या ओठाला पण लागले थोडं फाउंडेशन. आज जरा एक वेगळा प्रयोग करून बघा आहे. ओठाला थोडं फाउंडेशन लावून त्याचा कलर वेगळा थोडा झाला. आणि असं माझं फाउंडेशन झालेलं आहे. आता हे जे तुम्ही पावडर फाउंडेशन लावलं आहे त्याच्यानंतर आपल्या ज्या क्रीज एरिया म्हणे अंडर आय एरिया जो आहे तिथे ते लाईन्स येतात ना, त्यामुळे तिथे पावडर लावायची. तिथे लूज पावडर आहे.